आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. तर मंडळी, मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की आता मुलं वगैरे मस्त खेळवणं, मुलांना शिकवणं, सांगणं, अगर काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत माझ्याकडे, त्या गोष्टी मी सांगत राहिलो. आणि मुलं आता शाळेत वगैरे घालायचं चालला विचारवी, म्हणजे खूप आता घरी तर मी त्यांना शिकवतच होतो, पण छोटे छोटे होते ते. मग आता हे गावामध्ये एक इंग्लिश स्कूलचे गाडी येत होती. नवीनच इंग्लिश स्कूल झालं होतं केजला. पहिले होते दुसरे, पण आमच्याकडे नवीन एक झालेले इंग्लिश स्कूलची गाडी येत होती. आणि मग घरच्यांचं म्हणणं की पोरांना आता शाळेत टाकायचं. आता पोरं 2-4 वर्षाचेच होते, 3 वर्षाचं, 2-3 वर्ष, 3 आणि 4 1 वर्षाचे. तर नाही वय नाही वय करून बरं ठीक आहे म्हटलं. कारण मी का विचार केला, मी इथं गावातल्या एका अंगणवाडीत पाठवलं. हां, तर ते पोरगं मोठं अगोदर मोठ्या पोराला पाठवलं, म्हणजे शेजारीच अंगणवाडीत पाठवलं. ती काय जायला तयार नाही. मग कसं तरी पाठवलं. तर ते पोरगं, मी आपलं बाहेर लांब उभं राहून बघायचं काय, ती काय बसाना गेलं मध्ये अंगणवाडीत जाऊन. तर अंगणवाडीत आता ते कसं होतं, मग अंगणवाडीत पद्धत काय, आता शिटीच्या काळात मला काही माहीत नाही, पण आमच्याकडली कसं होतं की फक्त मुलांना शाळेत बसवायचं. आणि नुसतं त्यांना काही गाणं वगैरे कुठलं काही, अगर त्यांना करमणुकीसारखं काही काय नाही, मोप असेल शासनाची योजना काही असतील, पण वास्तविक तिथं काहीच नसायचं. मी बघायचं, मग ती पोरं आमची बोर व्हायला. ती एक मोठं पोरगं तर ते बसानच गेलं. मग सारखं त्याला त्याला घरी सवय होती, मी सारखं काही ना काही त्याच्या मागं ही करायचं, गाणं म्हणून दाखव, कुठं काहीतरी लिहायला वगैरे, म्हणजे चित्र काढ, कुठं काहीतरी काढून दे. मग ती गिरी काहीतरी करीत बसायचं ना. तिथं काय नाही, मी येड्या आणि असं बसलं की त्याला असं इकडे इकडे बघायला, त्याला काहीतरी म्हणजे सगळे मुलं आपले. मग तिथं काय, आला थोड्या वेळानं येणार, खाऊ खाऊ देणार की पोरगं त्याला तर खायला बी तयार नाही आणि घ्यायला बी तयार नाही, कारण त्याला सवयच नव्हती. म्हणलं आता 1-2 दिवस असं होईल. मग मी दररोज तिथं पाठवण्याचा प्रयत्न करायचा, पण ती तिथून थांबा म्हणजे परतच यायचं. जवळच घरात शेजारीच असल्यामुळे पटकीने ते परत यायचं. अरे म्हटलं का बसवं ना गेलं. मग त्याला मी थोडं बोलायला लागलेलं होतं ना. आणि म्हटलं तू बसत का नाही तिथं, मुलं इथं एवढे मोठे, शिकावं लागतं, आता शाळेत जावं लागतं, असं करावं लागतंय. पप्पा म्हणले ते तिथं काय म्हणले, तिथं ते ते आहेत ना ते काकी. म्हणलं हं, काकी काय करतात. काकी काही सांगत नाहीत, काही शिकवत नाहीत, सांगत नाहीत, लिहायला देत नाहीत, काही नाही. अरे बाबा, तू अजून तिथं कसं, अजून ती छोटी ही शिकवायची मोठी शाळा असते दुसरी. हं? नाही मला नको, बसू वाटत नाही. मी काय काढायला तर ती गप्प बस म्हणतात, असं 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 डोळ्या करतात म्हणले. असं होय, बरं बरं बरं. मग तुला मोठ्या शाळेत जायचं होय म्हणलं. हां, मला मोठ्या शाळेला जायचं आहे. मग हिथं ती अंगणवाडीत काय बसाना गेलं. म्हणजे त्याचं काय म्हणणं होतं की इथं आता तिथं बरेच खेळणी वगैरे त्या अंगणवाडीमध्ये होत्या, पण ते खेळणीला काही हात लावू देत नसतं, ते नुसतं शो म्हणून ठेवलेलं. हं? आता वास्तविक कसं असतं, आता ही शिक्षण म्हणजे लहान लेकरांना तिथं खेळण्या वगैरे असणं, त्याच्यात खेळात गुंतावं, त्या खेळण्यापासून शिकावं, म्हणजे एक नवीन का त्यांना एक दोन काय 1 2 3 4 असं काहीतरी काहीतरी असं त्यांना लावायला पाहिजे ना काम. ते होत नाही. मग आमच्या पोराला मला घरी सवय होती, कारण मी मास्तरच होतो. आता त्याची आई काही असलं शिकवण्याच्या भानगडीत पडत नव्हती, परंतु मला नाद होता. कारण मी मुलांना लहान खूप छोट्या छोट्या मुलांना शिकवलेलं. मी 2-2.5 वर्ष थोडं थोडं यायला लागलं त्याला काहीतरी लिहायला, की त्याला मी असं असं गोल भोपळा काढ, कुठं अशा उभ्या रेषावर, म्हणजे ते असं मला सवय होती. आणि हा प्रयत्न मी घरी करत असल्यामुळे त्याला ती येत होतं त्या गोष्टी. त्याला मी खूप लहान असतानाच ह्या गोष्टी त्याला येत होत्या. मग तिथं अंगणवाडीमध्ये काहीच होत नव्हतं तिथं, म्हणजे याचा मेंदू पुढे गेलेला आणि तिथं काहीच नाही. मग ह्या गोष्टीमुळं ते पोरगं ते थांबाना गेलं.
मग डोकं लावलं मी. म्हणलं तुला मोठ्या शाळेत जायचं का? म्हणलं ठीक आहे. मग आमच्या तिथे मोठी शाळा म्हणजे जिल्हा परिषदची शाळा होती. आता ती 7वी पर्यंतची शाळा. आता ते शिक्षक लोक वगैरे सगळेच माझ्या ओळखीचे होते. हं. पूर्वी समजा मी तिथं काम केलेलं असल्यामुळं जुने लोक, काही शिक्षक लोक होते. म्हणून मी एका दिवशी त्याला घेऊन गेलो. हं. तिथं घेऊन गेलो आणि तिथं सोडलं. हं. तर तिथं बी तीच परिस्थिती. हं. आता ते काय, ही सरकारी जे असतं ना, सरकारी शाळाचं अगर सरकारची, आता त्यांना फक्त पगारीपुरतं बघतात ते लोक. कारण जी पाहिजे ती गोष्ट करत नव्हती ती. आता ह्याला पण सोबत मग त्याला काय वाटायचं की मला विचारावं. आता ह्याला पहिल्या दिवशी कोण विचारणार आहे डोंबलं. आता हे समजा महाराजाचा मुलगा आहे म्हणून आपलं थोडंसं काय नाव वगैरे विचारते ना, आपलं नाव वगैरे सांगितलं. पण पुन्हा इतर पोरासारखं आता ह्याचं शिक्षण वेगळं होतं. ह्याचं शिक्षण म्हणजे त्याला काढता येत होतं. जवळजवळ 20पर्यंत काढत होतं घरी. पुन्हा त्याला बरेच ABCD शिकवलेलं होतं मी. बरेच चित्राचं सांगितलं काही, म्हणजे असं त्याला असं स्वस्त बसू वाटत नव्हतं, असं गपचूप इतर असं. आणि ती तिथंच दबाव शिक्षकांचा, लगेच त्या टेबलवर छडी खटखट 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 हाणायची, ए शांत बसा. आणि त्याला ते दडपण वाटायलं, प्रेशर. मी तर आता ती घरापासून अर्धा 1 किलोमीटरवर शाळा ती. मी सोडून घरी पोहोचतोय का ना, तर मागून निरोप आला. म्हणजे रस्त्याला दाराच्या बाहेर आलं, रोडला आलं पोरग. आता शिक्षकाला माहीत नाही केव्हा आलंय ती. आलं मग एक जणांना सांगितलं की मुलगा आहे म्हणले, गोरं गोमटं पोरग. म्हणजे कुणाचं आहे की, आता कारण आमचे मुलं कुठे बाहेर, म्हणजे माझे युथ कुठे बाहेर बघितलेलंच नाही कुणी, कारण तर बाहेर असं बघण्यात नव्हतं. मग कुणाचं मुलगा आहे की म्हणून असं म्हणले, रोडला रडायला लागले म्हणले. मला क्लिक झालं, अरे म्हणलं ही बहुतेक आपला कार्यक्रम झाला काय की तिथं. मी परत लगबगीने गेलो तर हा रोडला येऊन खुशाल रडत उभा राहिला होता. म्हणलं काय काय का आला बाहेर. ते मला काही शिकवत बी नाही तर काहीच नाही. मग एक लक्षात घेतलं की या मुलांची ज्यावेळेस भूक असते ज्ञान ग्रहण करण्याची, त्यावेळेस त्यांना ती द्यायलाच पाहिजे. आणि मी परत गेलो घेऊन. म्हणलं सर हे काय. म्हणलं कधी गेलं की माहीत बी नाही आम्हाला. आता मी असं समजलेलं की अरे म्हणलं ही इथं लक्ष पण नाही, तर हे शिक्षक लोकांचं कोणता मुलगा बाहेर चाललाय, कुठं कोण चाललं हे पण नाही. आणि शिकवण्याची भानगड बी काही बघितली थोडंसं. आता माझी पद्धत शिकवण्याची वेगळी होती. मी पण शिक्षक होतोच नको का, खाजगी कामाला पण मी शिक्षकच होतो एकेकाळी. त्यांना कसं रमवायचं, लहान लेकरांना काय कसं, म्हणजे त्यांचं मन रमण्यासाठी काय गोष्टी करायला पाहिजेत, ह्या गोष्टी मला येत होत्या. कारण मी एक अनुभव घेतला होता, मी एक शिकवलेलं होतं काही वर्ष. मग हे मला थोडंसं वाईट वाटल्या गोष्टी. आता त्यांना म्हणता बी नाही गेलं. नाही महाराज राहू द्या ना, म्हणलं ती राहाय नाही गेलं ना म्हणले. आता मग एक डोक्यात विचार आला, त्याला घेऊन चाललो, चलत चलत आपलं घेऊन चाललो. म्हणलं अशी जर पद्धत असेल तर ही कधीच ती पोरगं राहणार नाहीत. आणि जर ही मुलगा रोडला येतं, यांचं लक्ष नाही शिक्षकांचं, कुठं गेलं पोराचं पोरगं, काहीच ना, त्यांना काय देणं घेणं नाही, शिक्षणाचा गंध नाही, कुठलं त्यांना कसं लेकराला हाताळायचं हे काही. मला थोडंसं शाळेबद्दल थोडासा तिरस्कार, कारण मी एक काळी शिक्षक होतो, खाजगी करून शिक्षकच होतो ना, थोडक्यात मी शिकवत होतो. आणि आपल्या पद्धतीमध्ये या पद्धतीमध्ये खूप फरक आहे म्हटलं. म्हणजे कुणाला काही बोललो नाही. मी त्याला घेऊन आलो घरी. आणि मग घरी मग त्याला आपलं चालू केलं त्याला. आता म्हणलं याला काय करावं म्हणून गावामध्ये इंग्लिश स्कूलची गाडी, मग त्यांना चौकशी केली. आणि म्हटलं तू जातो का म्हणलं केजच्या शाळेत पोराबरोबर. तर एक नवीन नवीन जुनं तर थोडंसं दबकलं, पण ते गेलं. आणि तिथं गेल्यानंतर तिथलं वेगळं. तिथं कसं होतं, त्या शाळेमध्ये चौकडून बंद, मध्ये एकदा टाकले मुलं की ती बी कोंडवाडाच. थोडंफार ते घोकून पट्टी करून काहीतरी घ्यायचे. आता ती जी घोकणपट्टी सुद्धा होती ती घरीच झालेली होती माझ्याकडून बी. या असल्या काही गोष्टी त्याच्या जी मर्यादा होती त्याला पुढची हाव होती. पण तिथं बी काय शिकवलं बघायचं, ही चाललं ते तिकडे, चाललं ते गाडीमध्ये चाललं की मग दुसऱ्या वर्षी बी ह्याची बी बारी आली, ह्याला बी जाऊ वाटायला लागलं बारक्याला बी. कारण 1 वर्षाचाच फरक होता दोघांमध्ये. मग ते दोघं बी घातले.
आणि घरी मग आता ते म्हणलं काहीतरी एकच डोक्यामध्ये मग कधी मध्ये जाऊन पाहायचं. हं? तर ते तिथले बी काही ते पोराला फक्त त्यांना इंग्लिश पुरतंच मर्यादित. ॲपल चप्पल ह्याच्या पलीकडे काही नाही त्यांचं एवढं ठराविक. पुन्हा अजून मार्क 100 पैकी 100. मी म्हणायचं त्यांना 100 पैकी 100 मार्क कसं काय पडते त्यांना डोंबल्याचं. हं? म्हणजे एक इंग्लिश स्कूलची जी खाजगी इंग्लिश स्कूलची पद्धत की पालकांना जर यांना मार्क खूप चांगले पडले की पालकाला वाटावं की शाळा खूप चांगली आहे, खूप हुशार मुलं आहेत आपले. हं? हे त्याने एक मार्केटिंग केलेलं पद्धत. मी आता टीका वगैरे करायला मी अनुभवलं आहे त्यांचं. हं? मग मी तर ते प्रश्न मी म्हणलं तुम्ही याला मार्क देता कुठले. एक दिवशी गेलोच मी. तुम्ही मार्क कमी द्या, मार्कावरून हे नाही म्हटलं, पण त्याला ते गोष्टी आल्या पाहिजेत हो. प्रात्यक्षिक ही गोष्ट जमली पाहिजे. इथे कागदपत्री मार्क वाढवून हे नाही चालत म्हटलं, त्याला आलं पाहिजे म्हटलं. नाही नाही येतच खूप हुशार आहेत हो असं म्हणजे खूप हुशार आहेत मुलं तुमची असले तर अरे हुशार असे नाही हो, त्यांना बाकीचं पण गोष्टी आल्या पाहिजेत म्हटलं. हं? मग हे असं वर्ष सामान चाललं की त्यांना मग आता घाऱ्या आमचं पारंपरिक दुकान वडिलापासून आलेलं 50 वर्षापासूनचे दुकानाची परंपरा, व्यावसायिक परंपरा. त्याच्यामध्ये समजा मग मी आता प्रयोग करून बघणारा माणूस आहे मी. मग त्यांच्याकडे असं ते 1 रुपया 2 रुपये 5 रुपये असे चिल्लर लिमिट घेतलं, गोळा केलं आणि टाकलं समोर. हं? हं? आता मी इकडं इंग्लिश स्कूलला म्हणलेच पैसे भरावं लागत होते खूप. म्हणलं ह्याच्यातलं मला ते 1 रुपया कोणता आहे, 2 रुपये कोणते आहेत, 5 रुपये कुठले आहेत दाखव म्हटलं. हं? कुठे डोंबलं काय येतंय त्यांना, काहीच येत नव्हतं. बघायला तोंडाकडे. ठीक आहे म्हणलं तिथं शिकवल्या जात नसेल. मग मी इथं घरी काय केलं ना, हे बघ ह्याला म्हणतात 1 रुपया. मग शिकवलं चालू केलं, यांना माहीत नाही बहुतेक. मी ही 1 रुपया आहे म्हटलं, याला 1 रुपया म्हणजे ह्याच्यावर तिथं वन आहे का नाही, हां हे 1 रुपया याच्यावर काय 2 आहे, हां 2 रुपये. असं म्हणजे त्यांना आता म्हणलं ही गणित म्हणलं तू काय कर म्हटलं, हे याच्यातले आता मग सगळे मिसळले सगळे चिल्लर सगळं, आणि त्यातलं आता मला 1 रुपया 2 रुपये 5 रुपये असे काढून दाखव, त्यातले उचलून दाखव कोणते ती. मग ती पटकीने ती लक्षात बसलं की त्याला हे 1 रुपया ते 2 रुपये. मग मी असं चालू केलं की आता ह्याच्यामध्ये तू काय कर, मला ह्याच्यातले हे सगळे मिळून किती झाले सांग मला, किती रुपये झालेत ते पण कळाना गेलं. बरं जाऊ दे म्हणलं, कळण तर नाही, व्यावहारिक ज्ञान नाही म्हटलं, चालतंय. मग मी वेगळे गणित वापरून पाहिजे म्हणजे, कारण की मुलांना मी शिकवत होतो तसे गणित. मी मग काय चॉकलेट घ्यायच्या, चॉकलेट घेतल्यानंतर चॉकलेटी समजा 10 चॉकलेटी मला याच्यातल्या निवडून दाखव, म्हणजे एवढं टाकायचं पुढे आणि याच्यात 10 चॉकलेटी काढून मग ते काढून द्यायच्या. समजा आता ही चॉकलेट आहेत, यातल्या 2 चॉकलेटी दादानं खाल्ल्या, म्हणजे दादा म्हणजे मोठा, त्याला ह्यानं 2 चॉकलेटी घेतल्या खाल्ल्या, मग उरल्या किती, मग तोंडाकडे बघायचं अजून. मग मोज हां आता ही कशा उरल्या कशा टाक हे 10च्याकडून 10 यातल्या 2 बाजूला केल्यानंतर आता मोज बरं म्हणलं, मग हां मग सांगायचं. मी अशा पद्धतीने मी शिकवायला चालू केलं, कारण ही शाळेमध्ये इंग्लिश स्कूलला पैसे भरून त्यांना ड्रेस चकचकीत अमुक तमुक गाडीनं जाऊन बी तेवढं म्हणजे जी प्राथमिक ज्ञान आहे त्या गोष्टीसुद्धा शाळेमध्ये शिकवल्या जात नव्हत्या. बऱ्याचशा गोष्टी मग मी जाऊ द्या म्हटलं, वर्ष 2 वर्ष बी झाले तरी त्यांच्यात काही तसं काय, फक्त त्यांना इंग्लिशच्या गोष्टी मग ती यायला लागल्या तेवढी, पण ती पैशापेक्षा कमीच होतं ते आमच्या. पैशाचा खर्च खूप इंग्लिश स्कूल, आणि त्यांना म्हणजे त्या माने फक्त इंग्लिश बोलायला अगर थोडं थोडं ते कळायला, म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की आपलं आता इंग्लिश पोरगं बोलतंय अगर बोलतंय असं. सगळ्या ही खेड्यामधल्या पालकांना की म्हणजे इंग्लिश स्कूलला म्हणजे लय भारी वाटतं, पण वास्तविक तुमच्या पैशाच्या मानाने काहीच नाही ते. तुम्ही एवढा पैसा खर्च करताय तुम्ही. मी लक्षात घेतलं म्हटलं यांनी जी एका वर्षाच्या आत यांचा वर्षाचा म्हणजे खर्चामध्ये माझं अख्खं शिक्षण होऊन बाकीचे म्हणजे व्यावसायिक शिक्षणसुद्धा पार पडले एका मुलाच्या खर्चामध्ये. एवढं आयुष्यभरातल्या शिक्षण माझं तेवढं, इतका खर्च तरी ह्यांना काहीच जमत नाही. ही आजच्या काळातील शिक्षण पद्धती.
ही फक्त चकचकीतपणा आणि स्टँडर्डपणा ह्याच्यात आपण चाललेलो होतो. ह्या गोष्टी पण लक्षात गेल्या. मग एका दिवशी अजून मी असंच चिल्लर मग काय झालं तर माझ्या ते डोक्यात काहीतरी दुसरंच होतं आणि त्याला काहीतरी मी म्हणलं ते 10 रुपये आपलं 10 रुपये आण रे तिथले दुकानातले ते भाजी काहीतरी आली ते दारावर. हं? मग जा म्हणलं दुकानात 10 रुपये घेऊन ये. हं? मग ते त्याला तिथंच बसलं पोरगं ते हुडकीत. मी म्हणलं आता येईन मग काय त्याला काहीच तिथंच निवडलं त्याला काहीच कळलं नाही. गल्ल्यातले किती पैसे घ्यायचे काय तिथंच. म्हणलं काय झालं, काहीच नाही. मला आला राग, त्याला मारलं वगैरे तसं काही नाही. आणि मग ती थोड्या वेळानं ती गाडी बी आली, गाडीत टाकले आणि पाठीमागून गाडीवर गेलो मी शाळेत. म्हणलं सर, म्हणलं हे मुलं आहेत, म्हणलं आज म्हणलं 2-3 वर्षापासून तुमच्याकडे आहेत, म्हणलं यांना 10 रुपये कळत नाही तो. म्हणलं आमची व्यवसायाची परंपरा, म्हटलं आमच्या घरची वडिलापासून दुकानदारीतल्या ह्या गोष्टी त्यांना जर 10 रुपये जर कळत नाही त्यांना, आधी उद्याच्याला व्यवहार कसं जमल हो. म्हणलं आता किती वर्षापासून मी किती रुपयाला घातले तुमच्याकडे. हं? काय नाही नाही तसं नसतं ते, तसं शिकवल्या जात नाही. म्हणजे काय आम्ही इंग्लिशच्या बाबतीत म्हणलं इंग्लिश झालं, पण यांना नुसत्या इंग्लिशवर त्यांचं जगामध्ये व्यवहार चालणार नाही. त्यांना ही प्राथमिक ज्ञान आलं पाहिजे. ह्या पण गोष्टीची गरज आहे त्यांना. नुसते इंग्लिश बोलून इंग्लिश हे नुसतं चालत नाही. आज थोडंसं बाहेर गेलं, आता म्हणलं आमच्या जिल्हा परिषद साध्या शाळेत खेड्यामधल्या शाळेमध्ये जर मुलं गेले तर ते आता दुकानाला आली तर ते त्यांना सगळं कळतंय. 10 रुपये दिले तर त्यांना 3 रुपयाचे चॉकलेट तर 7 रुपये मागतात म्हणलं पाठीमागं. आणि तुमच्याकडे एवढंही असं कसं काय म्हटलं. हे असे शिक्षण पद्धतीचं यांचं निस्ता शो. तर म्हणून मी पुन्हा डोक्यात घेतलं की ह्यांना आता आपण इकडे जरी घातले, आता तिथं शाळेत घालण्याचं कारण काय की मी इथले बघितलं इथं लक्ष देत नव्हते. कशाला मुलगा गेला कुठे, गाला काय, कुठं काय गेला. म्हणलं ही मुलांमध्ये राहून शिव्या वगैरे काही गोष्टी आता खेड्यामधल्या म्हणल्यानंतर शिकू नये. मग एका दिवशी अजून गेलो त्यांनी तसंच पद्धतीने म्हणलं त्याला येत नाही हो काही तसं. तर मी म्हटलं तुम्हाला शाळेत घातलंय कशासाठी माहिती आहे का. म्हणलं सर फक्त तुम्हाला सांभाळायला घातलंय. म्हणजे माझी मुलं फक्त सुरक्षित राहावे तिथं. ते शिक्षणासाठी नाही म्हणलं. आता मी विषय घेतला कट करून, आता मी घरीच त्यांना चालू केलंय. म्हटलं तुम्हाला फक्त इथं कसं दिवसभर असं उगं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तिथं तुमच्या शाळेत कोंडून तर राहते, सकाळी गेली संध्याकाळी येते. तर याच्यासाठी केवळ त्याच्यासाठी ठेवलेत म्हणलं मी. काय बोलतेत, यांच्याकडे कुठले अनुभव नाही काही नाही. शिक्षक भरलेले आपले 5-7 हजारावर नोकरी करणारे त्यांना, पण त्यांना पुढे आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची. तर आपण मुलांना शिकवायला पाहिजे. कारण एक लहान मुलांचा आशीर्वाद असायला पाहिजे. या गोष्टी काहीच नाही. ते जिल्हा परिषद शिक्षकांना तर लय बोललो मी. म्हणलं सर कसं असतं, तुम्ही पगार घेता मग सरकारची, पण सरकारला पैसा कुठून जातो, जनतेतून जातो. आणि जर तुम्ही ह्या मुलांना, म्हणजे माझ्या मुलाचा प्रश्न, मी तर माझा मुलगा नाहीच ठेवलेला, मला बोलण्याचा अधिकार पण नाही आहे तुम्हाला. परंतु गावातील जी मुलं आहेत त्या मुलांना तुम्हाला शिकवण्यासाठी तुम्हाला पगार दिला जातो सरकारकडून. आणि जर तुम्ही या इतर मुलांना जर तर तुमची मुलं, तुम्ही जर अपेक्षा असते ना तुम्ही मोठे काही अधिकार काही व्हायचे, तर ती शक्यता कमी. जर तुमच्या मुलांची प्रगती हवी असेल, तुमच्या मुलाला चांगलं काहीतरी बनायचं असं वाटत असेल, तर ह्या मुलांना शिकवा, या मुलांना जीव लावा. कारण आपण पगार घेतो जनतेतून, सरकार म्हणजे जनताच असते, आणि तिथून तुम्हाला पैसा मिळतो. त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला शिकवायचं आहे. त्यांची क्वालिटी बनवा तुम्ही, तर आपल्या मुलांची क्वालिटी बनते. असं काही बडबडायचं कधी कधी त्यांना राग पण यायचे माझ्या बोलण्याचा. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस हे महाराज विचित्रच आहे, पण मी विचित्रच नाही. तुम्ही समजून घ्या की कारण काय, आपण जर दुसऱ्याचं कल्याण केलं तर आपलं कल्याण होतं. लक्षात घ्या, जे आपल्याला येतं ते इतरांना सांगावं. जर आपलं मुलगा बिघडू देऊ वाटत ना, तर दुसऱ्याची मुलं बिघडायची नाही. दुसऱ्याच्या मुलाचं जर काही वाईट संगती लागली तर त्याला जरूर सांगा, अरे बाळा तसं नसतंय, ही अशी वाईट मुलांच्या संगती अगर वाईट ही गोष्ट करू नको. कारण असं कुणीतरी सांगितलं तर ते आपल्याही मुलाला कुणीतरी भेटणं आणि त्याला सुद्धा वाईट प्रवृत्तीपासून बाजूला करेल. हे जशाच तसं असतं.
आपण दुसरा मुलगा एखादा तंबाखू खातो, काहीतरी पुडी खायला लागला असं करून पाहिलं आपल्यासमोर, तर त्याला समजावून सांगा, अरे खाऊ नको बाळा, तुझं वय नाही आता खायचं. हं? तेव्हा आपला मुलगा उद्याच्याला काही करायला लागला तर कुणीतरी सांगेल त्याला सुद्धा, अरे हे असं करू नको. आणि आपण खुशाल म्हणून त्याचा मस्त त्याला आपणच पुडी देत असाल तर आपल्या मुलाला कुणीतरी पुडी देईल. म्हणजे कसं असतं, आपण जेवढं समाजासाठी काही गोष्टी अगर इतरच्या मुलांसाठी काही करताल तर आपल्या मुलांसाठी काहीतरी गोष्टी चांगल्या होतात. हे गोष्टी मी अशा बोलत असल्यामुळे बऱ्याच वेळेस क्रॉसिंग व्हायची माझी. पण असो म्हणलं, माझं कुणाशीच पटत नाही. म्हणून आपलं घरीच्या घरी त्यांना शिकवणं, असं करत करत कर मग तीच करणं. पण ह्या करत असताना गोष्टी माझ्या मनामध्ये एक यायला लागलं की काय आता आपलं जीवन, आता मुलं मुलं झालीत, मुलं बी आता मोठे व्हायला लागलेत सगळ्या गोष्टी, पण आपलं शेवटी काय आहे, म्हणजे शेवटचा म्हणजे कधी कधी उदासीनता यायला लागली मला, मेन सांगायचं तुम्हाला म्हणजे. कारण मी एकटा बसलो तर ही मुलं गेले शाळेत, ते त्याच्या कामात मैत्रिणींमध्ये गप्पा मारत बसणं, आमच्या बायकोला गप्पा मारायची सवय, मग ती तिकडं बसायची. मग मी कधी कधी वाटतं, अरे आपलं जीवन काय, आता काय मुलं बायको हे एवढंच का आपलं. अरे असं कुणाचं नाही, जगात सगळ्यालाच बायकां सगळ्यालाच मुलं येतं. पण शेवट काय, आपण कुठेतरी चुकतोय, हे माझं मन मला खायला लागलं. आणि कधी मध्ये तशी विचार येत राहायला लागली. मग मी संध्याकाळी ते त्यांच्या मुलाच्या आले, गुरपटून बसले त्यांचे, त्या मुलांना समजा ही इकडे यायचे 3-4 वाजता आले की मी त्यांना उतरून घ्यायच्या गाडीतून, मग ते बुकेजलेलं असायचं, मग त्यांना ते कपडे काढायला लावणं, बरं ठीक आहे कपडे काढले की मग काहीतरी चहा दूध मिक्स करून देणं, त्यांना खायला काहीतरी करून देणं, कारण मला ते झालं. पण याच्या पलीकडे काय आहे आपलं, झालं आता मुलं आता मार्ग म्हणजे झालीत मोठे, आता त्यांचे स्वतः करायला लागलीत ही, मग आता आपलं काय आहे म्हणलं, हीच का जीवन आपलं. आपण कुठेतरी चुकतोय, आपल्या जीवनाचं काहीतरी कुठेतरी सार्थक झालं पाहिजे, काहीतरी आपण जी भक्ती मार्ग अवलंबलेला आहे देवाचं, ह्या गोष्टी करतोच मान्य, पण याच्या पुढे जायचं आपल्याला, कारण ह्याच्यावर आपलं थांबून चालणार नाही. आता ही त्यांची प्रापंचिक जीवनात ते आता त्याची आई बघून घेईन, पण आपल्याला याच्यातून बाजूला चालायचं आहे, थोडं थोडं बाजूला सरकावंच लागेल. म्हणून विचार करायचा, कधी उदास म्हणून वाटायचं, आपण कमी पडायलो होतो, आपला देवच राहता कमी दुर्लक्ष होतंय काय की असं वाटतंय, कारण आपण प्रपंचातच गुंतत गेलो होत. तर आपल्याला जे करायचं, आपला जे मेन हेतू आहे तो हेतू राहून जाईल. म्हणून मी एका दिवशी ठरवलं की आता परत एकदा अजून चांगल्या प्रकारे देवामध्ये घुसणं गरजेचं आहे. मग मी असं हळूहळू मग ते मुलातच करायला लागलं, मग मुलाकडे थोडंसं दुर्लक्ष कमी केलं. अगर ते काही म्हणजे थोडंसं जाणवायला घरच्यांना की आता ही पहिल्यासारखं असं हे करीना गेलं, कारण मी जास्त वेळ देवासाठी द्यायला लागलो, कारण मला याच्यात गुंतून राहायचं नव्हतं आता प्रपंचिक जीवनामध्ये. म्हणजे आता बोलत नव्हतं असं, मुलांना बोलायचं तितक्यापुरतं चालू आपलं, पण थोडंसं वेगळं जरा म्हणजे एकटेपणा राहायला लागलो जरा थोडंसं. म्हणजे मला तो विचार यायला लागला, आपण आता जी राहिलेलं आयुष्य आहे होणारं, ते चांगल्या मार्गाला घालवायचं. नाहीतर ही आपण गेले, मुलं मोठे केले, मुलांचे लग्न झाले, अगर ती झाली, त्यांना सुना आले, झाले की तिथं झालं की आपलं कोण आहे, पुन्हा काय आहे आपलं, काय केलं जगात येऊन, जन्माला येऊन केलं काय आपण. लग्न केलं, बायको आणली, बायको मुलं झाले, मुलांचं मोठेपण केलं, आणि पुन्हा शेवटी कोण आहे, ही मुलांसाठी इतकं काही केलं, अगर बायकोसाठी जरी काही काही केल्या गोष्टी तरी ते काहीच उपयोगाचं नाही. हे जग करतंय तसंच करायलात ना. आपण थोडंसं वेगळं जे आहे, जे आपल्याला मुळात आपल्याला ज्यानं आधार दिलाय, ज्या देवामुळे आपण आहेत, ज्या देवाने आपल्याला जन्म दिलाय, त्याचं आपल्यावर जी कर्ज आहे ना, ते कर्ज फेडणं गरजेचं आहे आपल्याला. असंच नुसतंच प्रपंचात गुंतून चालणं नाही, आपण प्रपंच सोडायचा बी नाही आणि पक्का धरून बसायचा बी नाही. आपण लग्न केलंय, बायको केली, मुलं आहेत आपल्याकडे, आज झालंय, परंतु ही एक आपलं केलेलं आहे, पण याच्या पलीकडे आपल्याला जायचंय. ह्यांना बी सोडायचं बी नाही लवकर, आणि चिटकून पण राहायचं नाही जास्त.
का विनाकारण काम, म्हणजे मला विचार असे येत राहिले. आणि मग मी हळूहळू जरा मग चालू केलं, मग वाचन चालू केलं ग्रंथाचं. कारण म्हणलं हे आता आहे आपलं वय, याच्यात आपल्याला दिसतंय चांगलं. कारण मला ही भविष्य, आता मला जी आता समजा अंधत्व आहे थोडंसं, मला दिसत नाही, हे जे आहे ते मला अगोदर कळत होतं, पूर्वीच कळत होतं. मला संकेत येत होते की मनातली मनात वाटायचं आता सध्या म्हणजे माझी ताकद आहे, सगळ्या गोष्टी आहेत, डोळ्याला दिसतंय, बैठक करू शकतो. आता वाचन करणं, जप करणं परत एकदा जोरात चालू करायचं. ही मधल्या काळामध्ये लेकराच्यामध्ये थोडं दुर्लक्ष वाटायला मला. म्हणलं परत एकदा आता जोरात चालू करायचं. कारण हा वेळ जर गेला तर आपल्याला पुढे म्हातारपणाला काय हो, अगर वय वाढल्यानंतर कुत्र बी विचारत नाही कोणी आपल्याला. कारण काय, देवाकडे पुन्हा गेलं ना तर देव म्हणतो तुला चांगलं, जेव्हा तरुण होता चांगलं दंडगट, तुला डोळे चांगले होते, दात चांगले होते, आवाज चांगला होता तुझा, त्यावेळेस तुला वाचता आलं नाही, माझं नामस्मरण चांगलं करता आलं नाही. आणि आता तू म्हातारा झाला, तू तोंडात दात नाही, डोळ्याला दिसत नाही, आणि तुला चालायचं म्हणलं तर पायी यात्रा करायची कुठं म्हणलं तुझं पाय चलत नाहीत. हां, मग काय आता कशाला देवदेव करायचा गरज, आता कशाला मी तुला जवळ करील. म्हणून तो संकेत मला यायला लागला. म्हणून म्हणलं आता अजून आहे आपल्यामध्ये रग आहे, दम आहे, ताकद आहे, तर अजूनही आपण हे करायला चालू करायचं. म्हणजे देवामध्ये आता अर्ध देवाला घ्यायचं आणि अर्धा परपंचात राहायचं. अशा पद्धतीने मी चालू केलं. मग ते घरच्या मंडळीला, आमच्या बायकोला वाटायला की हेच आता प्रपंचात लक्ष दिसाना गेले जास्त. म्हणजे याच्यामध्ये आमच्यात थोडासा दुरावा निर्माण व्हायला लागला. कारण मग इथून आमच्या अजून ठिणगी पडायला चालू झाले प्रापंचिक जीवनामध्ये. म्हणजे असं बोलण्यातून इथं त्यांचं लक्ष नाही, पोराकडे लक्ष नाही, बायकोकडे लक्ष नाही, असं नाही तसं नाही, म्हणजे इथं बघत नाहीत प्रपंचात. आता थोडंसं सगळं देवदेवातच नादी लागलेत, ह्या असलं झालंय तसलंच झालं, हे कुरकुर 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 कोंबडी अंड्यावर बसल्याने चालू झालं हळूहळू. आणि मग थोडे चकमी उडायला, कधी भांडण बी व्हायला लागलं. पण मी म्हणायचं की मला ह्याच्यात रस नाही, म्हणजे मला एवढा काही आता आनंद नाही तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये. मी तुम्हाला काही सोडून देत नाही. आणि लई माझ्यावर अपेक्षा बी धरू नका, कारण माझ्याकडून अपेक्षा करू बी नका जास्त. माझी जेवढी पद्धत तेवढं मी करायला लागलो, जितकं जमन तसंच करणार आहे. माझ्यावर काही प्रेशर करू नका, कारण माझ्यानं होणार नाही आता. कारण भांडण लागलं की मी म्हणायचं मी सोडून दिलं आहे सगळं, तुम्हाला नाही काही करायचं, तुम्ही तुमचे पोरं आणि तुम्ही बघून घ्या, तुम्हाला जसं करायचं तसं करा. काय मग आम्ही कशावरही करायचं. म्हणलं तुम्हाला जमीन आहे ना, माझ्या बापदादाची, त्यांच्या वारसा हक्कान त्यांच्याकडे जमीन आहे, तुम्ही जमीन ही करा, जमिनीतून काय करायचं करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, मला जमन तसं तुम्हाला देत राहील. म्हणजे असं आमचे भांडणं वगैरे चालू झाले. मग आमचे जे समजा, मग म्हणजे मला त्याच्यात अंतर्गत मनातून मला रस वाटणं गेला आहे प्रापंचिक ह्याच्यामध्ये. म्हणून मी जास्त या शिवभक्तीच्या मार्गाला लागायला चालू झालं. म्हणजे चालूच झालं मग ते असंच हळूहळू मग जास्त वेळ त्याला द्यायला लागलो मी. तर अशा पद्धतीनं माझी भक्ती मार्गात परत एकदा जोरात सुरुवात झाली. मग त्यातून मग ती एकही दिवस इकडं जरी भक्ती मार्ग करायला, देवदेव करायला चालू करायला लागलो असलो, काही करायला झालं असलो तरी जपल ह्या लोकांना देणं, जपाचं असं तसं चालू झालं की हे घरचे मंडळी, घरची लोक, म्हणजे बायकोच ना घरची, म्हणजे एकच तेवढी बायकोच ना, मुलांना काय कळत होतं तेवढं, अजून तरी कुठं कळतं काय. मग हे थोडंसं बिस्कायला लागलं कार्यक्रम. आणि मला एकच वाटतं, भक्ती मार्गाशिवाय पर्याय नाही जीवनाला. यांना आपण सोडून द्यायचं बी नाही आणि काही करायचं नाही. पण हे आपण म्हणजे सोडून द्यायचं नाही, पण हे आपल्यापासून आता हळूहळू दुरावायला लागले. कारण आमचा रंग वळखला त्यांनी, हा आता पूर्णतः इकडं शिरतोय, देवदेवात शिरतोय. त्याच्यामुळं आमचं भाषण कमी होऊ लागलं आणि हे करू लागलं. तरी मला काय नाही वाटत. म्हणलं मला आपलं देवात आता ही कुणी, मला अगोदर तरी कुठं कोण होते, कुणी आपल्यावर माया लावली, आता सर्वस्व आपला देवच आहे आपल्या, कुणी कुणाचं नाही, असले काही विचार यायला लागले माझ्या मनामध्ये. आणि मी परत एकदा भक्तिमार्गात शिरू लागलो. आणि तिथून सुरुवात कशी झाली पण चांगलं ह्याच्यामध्ये, हे तुम्ही पुढील भागामध्ये ऐकायचं. तोपर्यंत मंडळी
ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधान राहा. ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. ओम नमः शिवाय. नमः.